नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप 2022 पासूनच्या वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही। तसेच खरीप 2024 मधील वेगवेगळ्या ट्रिगरमधील भरपाई अद्यापही थकीत आहे। रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही। मग मित्रांनो, आता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम भरपाई जमा केली जाणार आहे। त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे। पीक विम्याच्या भरपाई थकीत असल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन केले आहे। पीक विम्याच्या भरपाई थकीत असल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन केले आहे। काही शेतकऱ्यांनी खरीप 2022 पासूनची भरपाई मिळालेली नाही। वेगवेगळ्या हंगामातील भरपाई काही कारणास्तव कंपन्यांनी दिलेली नाही। तसेच खरीप 2024 मधील काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईची रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही। राज्य आणि केंद्र सरकारने विमा कंपन्यांना आवश्यक विमा हप्ता आणि अनुदान देऊनही कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिलेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झालेला आहे। मग राज्य सरकारने आपल्या हिस्साचा विमा हप्ता न दिल्यामुळे विमा कंपन्यांनी जुलैपर्यंत शेतकऱ्यांची भरपाई थकीत ठेवली होती। पण राज्याने आपला हप्ता जुलैमध्ये दिल्यानंतरही कंपन्यांनी भरपाई दिली नाही। त्यामुळे आता थेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी याची दखल घेतलेली आहे आणि 11 ऑगस्ट रोजी भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरवलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, आता शेतकऱ्यांना पीक विमा कधी येणार याची वाट बघण्याची गरज नाही। कारण की सोमवारी राजस्थानातील झुंझुनू येथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमास केंद्रीय कृषी मंत्री व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार आहे। यासाठी केंद्र शासनाने विमा कंपन्यांसाठी खास सूचना दिल्या आहेत। यात विमा दाव्याची रक्कम मंजूर करणे, दाव्याची तयारी करणे, थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी दाव्यावर डिजिटल स्वाक्षरी करणे याचा समावेश आहे। विमा कंपन्यांनी सर्व प्रक्रिया ठरलेल्या तारखेनुसार पूर्ण कराव्यात अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। राज्य सरकारांनाही शेतकऱ्यांना सोमवारी विमा भरपाई देण्यात राज्याच्या हिस्साच्या विमा हप्ता किंवा अनुदानामुळे अडचणी येणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। एका क्लिकवर सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याची तयारी राज्य सरकार आणि विमा कंपन्यांनी करावी अशाही सूचना केल्या आहेत। त्यामुळे आता विमा भरपाईची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। कारण की मित्रांनो, ज्या पद्धतीने PM किसानचे हप्ते हे 3 टप्प्यात पडतात, त्याच पद्धतीने आता विमा कंपनी वर्षभरात 3 टप्प्यात हे पैसे शेतकऱ्यांना देणार आहे। कारण की विमा मंजूर केल्यानंतर कंपन्या त्यांच्या मनाप्रमाणे वाटेल तेव्हा ते पैसे देतात। शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नाही, काही शेतकऱ्यांना मिळतात, काहींना मिळत नाही। त्यामुळे आता सर्व ऑनलाईन DBTद्वारे वर्षातून 3 वेळा अशा ज्या पद्धतीने PM किसानचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्या पद्धतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात येणार आहे। त्या संदर्भातलं महत्त्वाचं पत्रसुद्धा या ठिकाणी सरकारने विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना काढलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकता 9 ऑगस्ट रोजीचे हे पत्र आहे। विषय काय आहे तर बघा, प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 मागील हंगामासाठी DBT आधारित पीक विमा दाव्यांची देशव्यापी वितरण म्हणजे देशभरात याचं वितरण होणार आहे। तर बघा, या ठिकाणी बघा काय माहिती दिली आहे की महोदय, संदर्भी विषयान्वये भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने इतर सरकारी योजनांप्रमाणेच प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना अंतर्गत हंगामातील पीक विमा दाव्यांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही प्रक्रिया प्रत्येक हंगामात 3 टप्प्यांमध्ये केली जाणार आहे। म्हणजे वर्षातून 3 वेळा ही प्रक्रिया केली जाणार आहे। त्यामुळे आता फिक्स त्याच दिवशी शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने PM किसानची तारीख डिक्लेअर होते आणि त्याच दिवशी पैसे मिळतात, त्याच पद्धतीने आता पीक विम्याची सुद्धा तारीख वर्षातून 3 वेळा या टप्प्यात हे पैसे दिले जाणार आहे। या संदर्भात सोमवारी 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता झुंझुनू राजस्थान येथे पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमात रब्बी हंगाम 2024-25 आणि त्याच्या मागील जे काही आहे मागील हंगामासाठी DBT आधारित विमा दाव्यांच्या पहिल्या टप्प्याचे वितरण सुरू केले जाईल। या कार्यक्रमात माननीय केंद्रीय कृषी मंत्री आणि शेतकरी कल्याण मंत्री राजस्थानचे
माननीय मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे। केंद्र शासनाकडून या कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी विमा कंपन्या आणि राज्य सरकारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। आपणास सूचित करण्यात येते की आपल्या विभागातील तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित कार्यालय आणि कर्मचारी यांनी या कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी होण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी। तसेच आपल्या स्तरावरून तालुका कृषी अधिकारी कार्यालयांनाही या संदर्भात सूचना द्याव्यात। तालुका स्तरावर शेतकऱ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश आपल्याला आपल्या जिल्ह्यातील विमा कंपनींना सुद्धा देण्यात यावेत। तसेच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, लाभार्थी शेतकऱ्यांचा या कार्यक्रमातील सहभाग सुनिश्चित करावा ही विनंती। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता विमा कंपन्या या ठिकाणी एकाच दिवशी पूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता PMFBY म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना या वेबसाईटवर गेले तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल इयरवार की तुमच्या कोणकोणत्या वर्षात किती रक्कम तुम्हाला मंजूर होती। खरीपची वेगळी, रब्बीची वेगळी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। मग तुम्हाला चेक करायचे असेल तर PMFBY.gov.in या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकता की मागील 2022 पासून तुमचे कोणकोणत्या वर्षाची किती रक्कम या ठिकाणी मिळणार आहे। तर आपण चेक जर केलं, आपण जर बघितलं 2024 खरीप, मग या ठिकाणी यांनी बघितलं तर यांचे बघा किती आहे, 1,61,320 एवढा इन्शुरन्स आहे। मग किती पैसे मिळणार आहे, टोटल क्लेम पेड तर 6,219 रुपये या ठिकाणी यांना खरीप हंगाम 2024चे मिळणार आहे। तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता कोणत्या पिकासाठी किती पीक विमा काढलेला आहे, काय तुम्ही वेबसाईटवर जाऊन बघू शकता। जर तुम्ही तिथं बघितलं तर तुमच्या पॉलिसी समोर क्लेम कॅल्क्युलेट आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे की तुमची पॉलिसी त्या ठिकाणी ग्राह्य धरलेली आहे, पण अजून त्या ठिकाणी तुम्हाला पैसे किती येतील ते सांगितले जात नाही आहे। मग जर तुम्ही पुढं जर तुमच्या समोर असं आलं व्हेरीफाय आलं समजायचं, तर व्हेरीफाय म्हणजे तुम्हाला 100% या ठिकाणी एवढी जी रक्कम दिलेली आहे ती रक्कम मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही PMFBY या संकेतस्थळावर जाऊन तुमची पॉलिसीत किती पैसे मिळणार आहे, किती रक्कम तुम्हाला मिळणार आहे तर त्याविषयी तुम्ही बघू शकता। क्लेम स्टेटस काहीच दाखवत नाही आहे। मग या ठिकाणी क्लेम अमाऊंट आहे 808। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता डायरेक्ट तिथनं पैसे सोडले तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे येणार आहे की ज्यांना अपेक्षा पण नसेल की आपल्याला भेटतात किंवा नाही। तर अशा सर्व शेतकऱ्यांना हे पैसे जमा होणार आहे। ज्यांच्या स्टेटसमध्ये असं 000 येईल तर त्यांना ही पैसे मिळणार नाही, परंतु ज्यांच्या स्टेटसमध्ये पेएबल क्लेम अमाऊंट अशा पद्धतीने पैसे येतील त्यांना हे पैसे मिळणार आहे। तर उद्या सर्व देशभरातील शेतकरी मित्रांना हे पैसे मिळणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो। उद्या नक्की तुम्ही तुमचा मोबाईल चेक करा, SMS चेक करा, बँकेमध्ये पैसे नक्की जमा होतील। KYC केलेली नसेल तर आपली KYC करून घ्या, DBT करून घ्या, कारण की DBTद्वारेच हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।